माता आणि बाल यांचं सर्वांगीण आरोग्याचं हे सार्वजनिक आरोग्य केंद्राचे केंद्रबिंदू असून या ध्येयाला संस्मरून ठाणे जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या प्रेरणेतून विठ्ठल साईनाथ सामान्य रुग्णालय ठाणे येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत एकाच दिवशी 100 लहानग्यांवरती विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या। मानवी शरीर हे एका वृक्षासारखं असतं, जसं त्याचं वय वाढत जातं तसे ते थोडे कमकुवत होत जातं। अशात ते बाल्यावस्थेत असताना त्यांची निगा राखणं आवश्यक आहे। हा विचार करून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकाच दिवशी 100 मुलांवरती यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या। यासाठी आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर आणि उपसंचालक डॉक्टर अशोक नंदापूरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींच्या हर्निया, डोळे रक्ताची गाठ, चिकटलेले बोट, फायमोसिस, मान, पोटाची गाठ अशा तब्बल 100 शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या। शस्त्रक्रिया एकाच दिवसात करायची असल्यामुळे 2 दिवस अगोदरच मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल झाले होते। त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची संपूर्ण सोय रुग्णालयाने उत्तम केली होती। केम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या। डॉक्टर संजय ओक सर जे पेडियाट्रिक सर्जन आहेत, केम हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डीन होते, त्याच्यानंतर DY पाटीलचे व्हाईस चान्सलर आणि मुंबई मेडिकलचे डायरेक्टर होते। तर सर पेडियाट्रिक सर्जन आहेत। आमच्याकडे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आम्ही RBS जे राबवत असतो, शाळामध्ये विद्यार्थीचा चेक करतो, त्यांना काही आजार असेल त्याचे ऑपरेशन्स करणं वगैरे ते आमचा तो पार्ट असतो। यासाठी सरांशी असोसिएशनमध्ये आम्ही शहापूरला हे कॅम्प नेहमी करत राहतो। सर अख्ख्या महाराष्ट्रात फिरतात, RBSच्या लहान मुलांचे ऑपरेशन्स करण्यासाठी दुर्गम भागात जाऊन ऑपरेट करतात। तर आज आपण इकडे जवळपास 100 मुलांचं ऑपरेशन करायचं ठरवलेलं आहे। त्याप्रमाणे मुलं ॲडमिट केलेले आहेत, त्याची सगळं टेस्ट झाली आहे, आज ऑपरेशन चालू झाले आहे। आतापर्यंत जवळपास 35 ते 40 मुलांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि ओक सरांमुळे ओक सर आणि सायन्सची जी पेडियाट्रिक सर्जरी डिपार्टमेंटची टीम आहे ती पूर्ण टीम आलेली आहे। त्या दिवसभरात ते जवळपास 100च्या घरात सर्जरी करतील आणि लहान मुलं जे ठाणे जिल्ह्यात ते आहेत, जे आदिवासी दुर्गम भागात आले, कसारा, कर्जत वगैरे पासून तर पालघर जिल्ह्यापर्यंतचे काही मुलं आहेत, त्याच्यामध्ये गडवाडा वगैरे याच्यातले सगळ्या मुलांना आम्ही ॲडमिट काल केलं होतं। त्याची राहायची व्यवस्था इकडे केली, त्यांना पिकअप केलं, त्यांना ड्रॉपही करणार आहे आणि एक तसे सुज्ञ असा उपक्रम आज राबवतो आहे आम्ही। आणि याच्यामध्ये जे काही बॅकलॉग किंवा काही जे मुलांचे ऑपरेशन करून घेणं कठीण होतं, ज्यांना खर्च एवढी करू शकत नाही, ज्यांना जास्त नॉलेज नाही, त्यांना आम्ही या दृष्टीने सगळं काउन्सिलिंग करून त्यांना सगळ्या तऱ्हेची मदत करून फ्री ऑफ कास्टचा ऑपरेशनचा कॅम्प आहे आणि ते केवळ संजय ओक सरांमुळे डॉक्टर संजय ओक सरांमुळे होत आहे। आणि खरोखर आम्ही त्यांना धन्यवाद देतो की सरांनी संडेच्या दिवशी येऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे सर्जरी करायचं मान्य केलं आणि ते आज सर्जरी करत आहेत। आणि याच्यानंतरही रेग्युलरली संडेला आपण काही वार ठरवून संजय ओक सरांचं पेडियाट्रिक सर्जरीचं कॅम्प आपण इथे ठेवणार आहे।